चला अंपायर जा, आपण तिकडे जा. चला बघा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन करून, माँ सरस्वतीला वंदन करून, तमाम चिंचणी गावदेवी मातेला वंदन करून आणि संत रोहिदास समाजाला, संत रोहिदास समाज यांचं प्रत्येकाला गहिवर अभिवादन करून आपण आजच्या या 10व्या वर्षाच्या प्रतियोगितेला सुरुवात करतोय. कॅमेरामॅन बी रेडी. आपण अंपायरची एंट्री घ्यायची आहे आणि संघ जाताना लाईनीमध्ये मध्ये जायची कृपया नोंद घ्या. टॉस जिंकला आहे मला वाटते नक्ष फायटर देहरी संघ टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हॅलो हॅलो. जय अंबे वॉरियर संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपले जे आयकॉन खेळाडू आहेत नितीन, त्यांची ट्रॅक पॅन्ट इथे नाहीये, तर कृपया प्लीज कोणाजवळ असेल तर मंचाशी संपर्क साधायचा आहे. सगळ्यांनी कृपया जय अंबे वॉरियर्स डहाणू संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे प्लीज. जय अंबे वॉरियर्स डहाणू संघ, आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे सर्व खेळाडू प्लीज. चला बावडा संघ आपला 12वा खेळाडू पाठवा. चला बघा, गंगा जमुना सरस्वती जिथे येते तिथे संत रोहिदास समाज तुम्हाला बघायला मिळते. जाई जुई मोगऱ्याचा अफाचा असा सुगंध फुरवळतो आणि चिंचणीच्या केवड्याचा गणपतीच्या गळ्यातला जसा केवड्याचा बनातला सुगंध जसं फुरवतो ना, तशा स्वागत गीताने आमच्या महिलांनी ह्या समाजाला आज बाकी उन्नत केलं. खरोखर ताई, तुमच्या आवाजातून ज्ञान कोकळे आम्हाला बघायला मिळाले आणि एका देवताच्या देवातला जसं सरस्वतीच्या मातेचा कंठ कसा फुलावा असं तुम्ही केला. खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ तुमच्यासाठी असायला पाहिजे. जे समाजावर तुम्ही प्रेम केलं ना, त्याच प्रत्येकांना गहीवरून आणलं. वर्षभर ती चर्चा, सामन्याची डेट ठरवली गेली. मग आमचे परममित्र कृणाल वनमाळी ह्यांच्याकडनं पहिला कॉल आम्हाला येतो. सर्वस्व म्हणजे सर्व बंधू भगिनीचा आम्हाला परत कॉल येतो आणि मग सुरुवात होते आणि मग चर्चा असते की ते कशापर्यंत आपलं ऑप्शन करणार, कोणत्या खेळाडू कुठे आयकॉन झालाय, संघ मला कोण बघायला मिळतात. एक जबरदस्त असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतात. माझ्याबरोबर महाराष्ट्रातील नामवंत समालोचक ज्याने खूप खेळाडूंची आपण बघितलं असेल. चला बॅट्समन पाठवा आणि चला बावडा संघ 12वा खेळाडू पाठवा. अजून आपला आलेला नाही आहे. एक आवाज दिला की आवाज कळायला पाहिजे. बघा आता नुकतीच एक तारापूर प्रिंग स्पर्धा झाली, फक्त तिकडे आवाज दिला ना की 12वा खेळाडू आमच्या लगेच डकआउटमध्ये यायचं. सातत्यपूर्ण प्रत्येकाला माहिती असेल 10वं वर्ष केलं म्हणजे आपण, मला वाटतं शिक्षण घेण्याची गरज नाही, नियमाची पलवत्ती माहिती गरज नाही. आपण परिपक्व, मला वाटतं तुम्ही चांदी सोनं नाही आहे, तो कोहिनूरचा हिरा झालात. त्या कोहिनूरच्या हिराला मला वाटतं फक्त पैलू पडायचे बाकी आहेत. म्हणजे सर्वस्वी बावडा संघ 12वा खेळाडू पाठवा, तुमच्या बॅटरमध्ये येऊन द्या. आणि एक महत्त्वाची सूचना, 5 षटकाचा सामना असेल, 2 षटकं पॉवर प्ले, पहिलं 2 सर्कलमध्ये, मग 2 सर्कलच्या बाहेर, मग 3 सर्कलच्या बाहेर आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं ॲड करायचे. त्याच्यामध्ये बॅट्सवर जाण्याची येण्याची वेळ, षटका चौकार चेंडू बाहेर गेला ते आम्ही इथे कंटिन्यू त्याचं मायनस करणार आहोत. पण 20 मिनिटांमध्ये तुम्ही जर 4 षटकं टाकली नाहीत तर बाकी 5व्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आत द्यावा लागेल. चला बावडा खेळाडू तुम्हाला वारंवार करतोय. बावडा रॉयल संघ आपला 12वा खेळाडू पाठवा, तुमचे ओपनर बॅटर येऊन द्या. संघ मालक बावडा संघ, खरोखर तुमचा 12वा खेळाडू पाठवा ना, इथे नावच माहिती नाहीत.
बावडा रॉयल्स आपला 12 खेळाडू पाठवा. मी वारंवार तुम्हाला सूचना करतोय की आपल्या खेळाडूंची नावं आम्हाला माहिती नाहीत आणि जर काय तुमचा खेळाडू इकडे नसला तर मग जी धावसंख्या इकडे असेल ते तुम्हाला मानावी लागेल. बावडा रॉयल्स आवाज पोचतोय. 2 धावाची पेनल्टी आहे इथे लक्षात ठेवा जर तुमचा खेळाडू इथे आला नाही तर. जबरदस्त मॅच आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने 14-15 फेब्रुवारी म्हटलं की एक सोनियाचा दिवस या संत रोहिदास प्रीमियर लीग समाजाला रोहिदास प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बघत असतात. महाराष्ट्र आणि त्याच्या व्यतिरिक्त गुजरातमधल्या अनेक गावातून असणारे मग संजाण, तुमचा कत्तलवाड, उंबरगाव, देहरी, बलसाड आणि आमचं तमाम महाराष्ट्रातली जी वाड्यापासून भिवंडीपासून ते जी पालघर राहून गावं आहेत त्या गावातले सर्व खेळाडूच्या मदतीने मला बघायला मिळतात. बावडा संघ तुमची प्लेइंग लिस्ट दिली आहे आम्हाला. बावडा संघ प्लेइंग लिस्ट पण द्यायची आहे. चला आलेत बावडे संघाचे 12 खेळाडू खेळ. चला बॅटर पाठवा. आहा संत संत पावलाने मनामध्ये जिद्द ठेवताना जिंकून येऊ आणि जिंकून देऊ अशा पद्धतीने आज बघताना तमाम मालकांनी तुमच्यावर संघाचा भरोसा टाकलाय, तुमच्यावर विश्वास ठेवला आणि ऑक्शनमध्ये तुम्हाला आपल्या संघामध्ये घेतलंय. ही जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पार पडले बघायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने 10वा पर्व म्हटलं म्हणजे डबल फिगर. हाताचे बोटं घेतली की 10, पायाची बोटं घेतली की 10, 10, 10 आणि या वर्षाची कोण विजेता होतो ती वाट पहा. ही प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळं जिद्द निर्माण केलाय. ती स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते ते म्हणजे RPL. चिंचणीचं गावदेवीचं मैदान म्हटलं की रॉयल बावडा संघाने टॉस जिंकून बॅटिंग केलं आणि खूप कमी संघ मी बघतोय की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेताना तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळत आहे. टॉस रॉयल बावडाने जिंकलाय. बावडा रॉयलने टॉस जिंकून बॅटिंग घेतलंय. काय जबरदस्त मॅचेस बघायला मिळतात. दुपारच्या सत्रात अनेक भगिनी तुम्हाला बघायला मिळेल. भगिनीसाठी वेगळ्या पद्धती स्टँड मांडले गेलेत आणि सरकारी कर्मचारी म्हणून जास्त अभिमंता ज्याचा समाजावर आहे तुमचं संत रोहिदास समाज बघायला मिळतोय. शिक्षकेच्यापासून तर बँकेच्या कर्मचाऱ्यापर्यंत, तहसीलदार कचेरीपासून तर वन विभागापर्यंत, RTOच्या पदापासून तर तुम्हाला अनेक पेटपेट्यापर्यंत असे नामवंत मोठ्या ऑफिसर म्हणून बघायला मिळतात. वनमाळी, जाधव अशा अनेक प्रकारचे आम्हाला विद्यमान साहेब लोक बघायला मिळतात. मीरा भाईंदर महानगरपालिका दीपक खांबीत नावाचं नाव घेतलं. चला 1 मिनिट काउंट डाऊन करायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 प्ले. आणि अशा जोरदार टाळ असायला पाहिजे. 10वा पर्व ज्याची वाट तुम्ही पाहत बसले वर्षानुवर्ष ती स्पर्धा सुरू होते. पहिला चेंडू टटवलाय कव्हरच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. खातं खोललं गेलं. थोडासा ओव्हरपी चेंडू होता, फक्त दिशा दिली गेली आणि खातं खोललं गेलंय. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळणार आज आणि उद्या 2 दिवसामध्ये. ऐतिहासिक वारसा कसा लाभावा, इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने नाव कसं लिहावं ते तुम्हाला बघायला मिळते. RPL एका वेगळ्या धाटणीचे थाटामाटामध्ये आणि सुसज्ज आयोजन. अप्रतिम अशी टुर्नामेंट प्रत्येकाच्या गळ्यात ताईत बनलाय. बॅट एज घेतलाय तेंडुलकर थर्डमॅनच्या रिझननी. खातं खोललं गेलं दोन्ही फलंदाजांनी. तेंडुलकर थर्डमॅनच्या रिझनला आणि आपलं खातं उघडलंय. धावसंख्या त्याला 2. 5 षटकाचा सामना असणार आहे आणि आयोजक अजून एक नियम आम्हाला सांगा की सामना जर टाय झाला तर काय होणार. सुपर ओव्हर. थँक्यू. जर सामना बरोबरीच झाला तर सुपर ओव्हर. पुन्हा एकदा. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी खोलवर टप्प्या पण टाकले जाते. नियंत्रण कसं असावं ना माणसाने, मग तर संसारामध्ये असं कसं जीवनात असं गरिबीमधून कशा पद्धतीने संसार चालावं ना त्याला आयोजन म्हणतात आणि गोलंदाजी कशा पद्धतीने टाकावी त्याला नियोजन म्हणतात. आता 3 चेंडू हाताळले वेगळ्या धाटणीची अप्रतिम गोलंदाजी. एक ऑफसाईड ऑफ स्टंप, एक मिडल स्टंपवरला आणि गुडलॉक स्पॉटवरचा. लो फुलटा चेंडू तटवला मिड विकेटच्या रिझनला. 1 धाव तो बघायला मिळेल. चेंडूच्या पाठीमागे निघून जातो चेंडू. पहिला चौकार आजच्या दिवसातला RPLचा. चेंडू जातो सीमा पाल्याकडे. राहू नको, तुला कंटिन्यू इकडे लक्ष ठेवायचंय. मैदानावरती डाणूची पोर जमली. धन्यवाद. तर 7 धाव तुम्हाला बघायला मिळतात. पहिला चौकार मारण्याचा मान जर फलंदाजाला मिळाला तो फलंदाज आहे तो राहुल वनमाळी. RPLचा पहिला चौकार ज्याच्या बॅटीतून तुम्हाला बघायला मिळाला.
एज मोठा जोरदार अपील आणि ते विकेट. बघा थोडासा चेंडू स्लो मोड टाकला, मजबूर केलं बाहेर खेळण्यासाठी. अक्रॉस पण खेळायला गेलं, बॅटची एज घेतली आणि सरळ सोपा झेल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बाबा पुढे या ना, मिकी माऊस पुढे या. हा 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 हा. धन्यवाद. बाबा मी अगोदर म्हटलं होतं ज्याला संपूर्ण नावं माहिती आहेत खेळ त्याला पण कोहली, कपिल देव वगैरे असं नसतं. प्रॉपर नाव काय ते आम्हाला सांगा. खत्तलवाड गुजरातचा खेळाचं प्रॉपर नाव माहिती आहे का कोणाला? प्रितेश. शॉर्ट ऑफ लेन चेंडू टटवला, मिळवच्या दिशेला एक धाव बघायला चेंडूच्या पाठीमागे जातो. इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा कडकडे चौकार आल्या आल्या. धन्यवाद डीजे. धन्यवाद. हॅलो धन्यवाद डीजे. तत्पूर्वी गुजरात प्रीमियर लीगचे कार्यकारिणी सदस्य इथे उपस्थित झालेले आहेत. श्री मेहुल भाई और श्री संजय भाई जो पंता से आए हुए हैं, उनसे हम विनती करते हैं कि आप मंच पे आ जाए प्लीज. जो फंसा से गुजरात प्रीमियर लीग के जो कमेटी मेंबर्स आए हुए हैं, संजू भाई और मेहुल भाई, उनसे विनती रहेगी कि आप मंच पे आ जाए. चला घाई Thank करा. you. हा. घाई करा प्लीज. बघा पहिलं षटक टाकलं प्रॉपर तुम्ही 3 मिनिटांमध्ये 2 बाउंड्री गेल्या तरी कंप्लीट केलं. आता बघा कोणता खेळतो बघा. 2 बाउंड्री आणि फलकावर पहिल्या षटकात धावसंख्या लागलाय ती 11. आमचे यश तामोरे अतिशय सुंदर स्कोरर, अनेक समाजाच्या मॅचेस त्यांनी केल्या. 10वी मध्ये असतापासून चांगलं स्कोरिंग करायला सुरुवात केली. मग वरोर प्रीमियर लीग, आमच्या इकडच्या बऱ्याचशा मॅचेस, माझ्यासमोर अनेक ठिकाणी त्याला मॅचेस करता आपण बघितलं. आमच्या वंजारी प्रीमियरचे मॅचेस करताना बघितलं, मांगेला समाजाच्या मॅचेस करता बघितलं, भंडारी समाजाच्या मॅचेस करताना पाहिलं. असे अनेक समाजाच्या मॅचेस स्कोरिंग करताना आपण बघितलं. गोलंदाज पाहायला मिळतो केवल. उंबरगाववरून बिलॉंग करतो. ये खिलाड़ी है ना उंबरगाव से बिलॉंग करते हैं. जाई उंबरगाव, कत्तलवाड, संजाण, उंबरगाव, देहरी या भागामध्ये तुम्हाला ना हे रोहिदास समाजाचे खेळाडू बघायला मिळतात. चला बघा आयकॉन खेळाडू आहे आणि या खऱ्या अर्थाने जर बघितलं तर तुम्हाला आयकॉन खेळाडू बघायला मिळतो. बड़ी जिम्मेदारी आपके ऊपर रहेगी. इस बार बिल्कुल मांगेले यांचे गेंदबाजी करेंगे. चला खेळाडू बघा तुम्ही वेळ लढवलात, 20 मिनिटात नाही टाकले तर मागे एक्स्ट्रा एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आत घ्यावा लागेल. बघा पहिलं षटक तुम्ही 3 मिनिटं आणि 40 सेकंदात टाकलं होतं. ओ जबरदस्त गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर काय सुंदर पैद निघाल. ॲक्शन मध्ये तुम्ही बघा तर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ते चेंडू पडल्यानंतर किती बाहेर निघतो बघा. सुपर क्वालिटी. पाटील नेटवर्कचं जेवढं कौतुक करत तेवढं बघायला मिळतं. आणि माझ्यासमोर महाराष्ट्राचं नामवंत समालोचक संदीप गावण हे देखील तुम्हाला बघायला मिळतात. आणि ते ज्यांची डीजे थांबाना ते ज्यांची इंटरव्ह्यू घेतात ना ते IPLच खेळतात. असं दुसरं मोमेंटम आमच्याकडे निर्माण झालं. अथर्व अंकुलेकर यांची गत मला वाटतं 6-7 महिन्यापूर्वी त्यांनी इंटरव्ह्यू घेतली होती आणि त्यांची इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आता ते बघायला मिळालं. शहापूरचा खेळाडू यावर्षी तो मुंबई इंडियन्समध्ये आहे. जे थांबा ना 52 षटकार विकेट गेला आणि ओव्हर गेला तर तो वाजवा, त्याच्यामध्ये वाजवू नका. धावसंख्या होते ती 15 धावा बघायला मिळतात. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला. आणि संदीप यावर्षी बघितलं ना ड्रेस कोड वेगळ्या धाटणीचा वाटलाय. बघा कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लांबून आपण खुश होतो की हा संघ या खेळाडूचा आहे. ओहो आल्या चेंडू टटवला आहे, सरळ जातो मिड विकेटच्या रिझनला, पण चेंडूची उंची कमी पडली. म्हणून म्हणतात ना घरामध्ये व्यायाम करा, उंची वाढवा. आईबाप का सांगतात हे आज पाहायला कळलं. म्हणून ते सायकल ठेवला ना, सायकल मॅन ऑफ द सिरीज काय ठेवली गेली तर सायकल चालवा आणि आपली उंची वाढवा. ज्याचं पुस्तक तुम्हाला पाहायला मिळालं. जबरदस्त शारीरिक कसरतीसाठी सायकल ठेवला आहे. RPL म्हटलं की श्रीमंतांचं ही मोठी मॅच बघायला मिळते. इथे 2 व्हीलर काय 4 व्हीलर देखील मॅच ठेवली असती, पण सायकल काय ठेवली शारीरिक क्षमतेसाठी.
पुन्हा चेंडू टाकला अक्रॉस पद्धतीने त्याच पट्ट्यामध्ये 2 शतक मधलं बघायला मिळालं. इथे बाकी मिड विकेटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, जबरदस्त थ्रो तुम्हाला बघायला मिळालं आणि एकच धाव आणि एका धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 20 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळतात. सर्वांचं लक्ष लागलं होतं दहाव्या पर्वाकडे आणि कधी सुरू होणार. आणि खऱ्या अर्थाने यावेळेला एक वेगळ्या धाटणीचे 4-4 रन ग्रुप टाकलेत. रॉबिन लिंग प्रमाणे बिग बॅश या पद्धतीप्रमाणे मॅच ठेवल्यात. जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून चिंचणी गावदेवी मैदानावर तुम्हाला बघायला मिळते. RPL मधला पहिला सामना. एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळतो रॉयल बावडा जो प्रथम फलंदाजी करत आहेत. लो फुलटा चेंडू होता, चेंडूला फक्त ड्राईव्ह केलाय डीप लॉंगॉनच्या रिझनला. इथे बाकी जबरदस्त फिल्डिंग करता तुम्हाला खेळाडू बघायला मिळाला. थ्रो करेपर्यंत एक धाव ही बहाल होते आणि एका धावानेशी विचार करता धावसंख्या पोहोचते ती 21 धावा. चांगली सुरुवात केलाय कारण इथे 70 धावा चेसेबल देखील होतात. 70 धावा तुम्हाला सामना विजय देखील होऊ शकतात. आयकॉन खेळाडू ऑफ साइड ऑफ टम्प परफेक्ट डिलिव्हरी. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळले गेली. 2 षटकं पॉवर प्लेची संपली आणि 2 षटकात फलकात धावसंख्या लागते 21. संदीप काय म्हणा 2 षटकं पॉवर प्ले संपली, एक देखील गडी बाद नाही. 5 षटकात साऊंड तुम्हाला बघायला मिळतो आणि एकंदरीत रॉयल बावडा जर बघितलं तर खूप चांगला पेस सुरुवात त्याने केलाय. दीपक भाऊ एकच मिनिट थांबवतो. आपले मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. संजूभाई आणि मेहुलभाई गुजरात राज्यातून आलेले इथे आज उपस्थित झालेले आहेत वेळेत वेळ काढून. मी आमच्या कमिटीतील अनिकेत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. संजूभाई और मेहुलभाई. गुजरातमधून आलेले मेहुलभाई फणसा गावचे या रहिवासी आणि आमचे ज्येष्ठ सहकारी जे आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो बरीच वर्ष, ते वेळेत वेळ काढून आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आम्ही आमच्या कमिटीच्या वतीने इथे स्वागत आणि सत्कार करू इच्छितो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच संजूभाई हे सुद्धा फणसा गावातून गुजरात राज्यातून वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेच्या आमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही आमच्या कमिटीच्या वतीने स्वागत आणि सत्कार करतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद दीपक भाऊ. थँक्यू. जाऊया 2 षटकं झाले 21 धावा एक गडी बाद. आता भाई गोलंदाज बघायला मिळतोय प्रसाद. ऑफस्टनच्या बाहेरचा चेंडू थोडासा शॉर्ट बॅकफुटला गेलाय, चेंडूला पूल केलाय, चेंडू जातो डिस्क्वेअरच्या रिझनला. गुड थ्रो, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. एकच धाव ही फलकावर पूर्ण होते आणि 22 धावा या फलकावर लागलाय. साता समुद्राच्या साक्षीला चिंचणी गावदेवीच्या मैदानावरती 10वं पर्व तुम्हाला बघायला मिळतात. निसर्गरम्य वातावरण, चोहोबाजूने खेळती हवा आणि अनेक नामांकित खेळाडू या क्रीडांगणातून तुम्हाला महाराष्ट्राला दिल्ली, मुंबई दिल्ली, देशापर्यंत बघायला मिळालेत. असं नामवंत क्रिकेटपटूचं घराणं असलेलं गाव म्हणजे चिंचणी हे गाव आणि या गावामध्ये आपण RPL पर्व 10वे खेळतात. पुन्हा एकदा प्रसाद मार्गस्थ होतोय. एज घेतलाय, चेंडू निघून जाईल थर्डमॅनच्या रिझनला. एकच धाव बघायला मिळते. खूप फील्ड खूप चांगलं पाहिजे स्ट्रक्चर सजवलं आहे बघा. अक्रॉस द लाईन तुम्ही खेळायचा प्रयत्न केला, एज घेतली की थर्डमॅनला तुम्ही शॉपल झाला, तिकडे अक्रॉस द लाईन खेळला, चेंडू गेला फाईन लागला, तिथे बाकी तुम्हाला फाईन सर्कलच्या आतमध्ये बघायला मिळाल्यात. आणि सतत 10 वर्ष तुम्हाला पूर्ण झालं. एकमेकांचा खेळ एकमेकाला माहिती असणारा, त्याच्यामुळे तिथे सुंदरच खेळ तुम्हाला बघायला मिळेल. काय दर्जेदार स्पर्धा बघायला मिळते. आजचा पहिला सामना रॉयल बावडा प्रथम फलंदाजी करत आहेत. ओहो, यॉर्कर लेनचा चेंडू जबरदस्त फील केलाय लेग बाईकच्या रूपामध्ये. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते ते, पण जसं म्हणतात की ऑफस्टमच्या बाहेर शफल झालं तर चेंडू ऑफस्टमच्या बाहेर लेग बाईकच्या रूपात. आणि एक DRS आहे, प्रत्येक संघाला एक DRS आहे, तुम्ही घेऊ शकतात. पण तो DRS कशासाठी आहे? बिमर आणि व्हाईटसाठी आहे. तो DRS फक्त बिमर आणि व्हाईटसाठी आहे. आणि हंपायरनं जर वाटलं की आमच्याने दिकवलं तर हंपायर केव्हाही काही घेऊ शकतात, तो कुशल मोमेंटला घेऊ शकतात. पण एक DRS व्हाईट आणि बिमर चेंडूसाठी आहे. दोन्ही संघाची नोंद घ्या. खूप चांगली गोलंदाजी प्रसाद हाताळतोय. चांगला ड्राईव्ह केलाय, सरळ चेंडू जातो मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एकच धाव बघायला मिळते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. काय धावा चोरल्या गेल्यात. ह्याला म्हटलं जाते भूक. माणसाच्या शरीराला जेव्हा भूक लागते तेव्हा पोटाला काहीतरी हवं असतं. जेव्हा धावाची भूक लागते तेव्हा धावा बाकी चोरायचे असतात, हे तुम्हाला बघायला मिळते. आणि अतिशय सुंदर रनिंग विकेट आहेत. इक्के दुक्के से रन बनाने, बडे बडे शॉट लगाएंगे तो काफी रन बनेंगे. आणि या 2 धावांनी जो विचार केला धावसंख्या होती ते 26 धावा. क्षेत्ररक्षण पांगावलं गेलं 2 षटकांनंतर 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 4 खेळाडू सर्कलच्या आत. प्रसाद इकॉनॉमिकली गोलंदाजी टाकत असताना आपण बघत आहात. चेंडू टटवलाय, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू पोहोचेल का? पण चांगला डिसिजन घेतला की जबरदस्त फिल्डिंग मिड विकेटच्या रिझनला तुम्हाला बघायला मिळाली. एकच धाव तुम्हाला पाहायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते रॉयल बावडाची ती
27 धावा. आतापर्यंत फक्त 6 धावा दिल्यात, 2 षटकं पॉवर प्लेची झाली तेव्हा फक्त तुम्हाला 21 धावा, एक गडी बाद ही धावसंख्या तुम्हाला रॉयल बावड्याकडनं बघायला मिळाली होती. नक्स पार्टे देहरी हा संघ बाकी फिल्डिंग करते. पुन्हा प्रसाद चांगला ड्राईव्ह केलाय, जमिनीलगत चेंडू जातोय. एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने जो विचार केला धावसंख्या होते ती 28 धावा. गुड बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली. फक्त संदीप जर विचार केलात ना तर या षटकात फक्त 7च धावा दिला. चला यासाठी बाकी तयार राहायचं. एका साईडला अविकेतन फायटर म्हणजे आदरणीय वसंत जाधव साहेब आणि जगदीश जाधव साहेब यांचा संघ आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. अविकेतन फायटर आणि दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळते तो योगेंद्र वनमाळी मंडळाचे कार्याध्यक्ष यांना विनंती असेल की आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. श्रीयुत योगेंद्र वनमाळी मंडळाचे कार्याध्यक्ष यांना विनंती असेल की आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. किरण जाधव बावडा यांच्याकडून आम्हाला संपूर्ण मेडिकल किट इथे उपलब्ध करून गेलाय. दुसरा संघ तुम्हाला बघायला मिळणार आहे तो अविकेतन फायटर कुणाल वनमाळी तारापूर यांचे ऑनर आहेत वसंत जाधव आणि जगदीश जाधव. आणि दुसरा संघ त्यांच्या बिग बुल एडवन यांचे संघ मालक तुम्हाला बघायला मिळतात ते किरण जाधव आणि जगदीश जाधव. त्यांचा आयकॉन खेळ किरण मोहित कुणाल मोहिते हा तुम्हाला बघायला मिळतो. संत रोहिदास नगर तारापूर ह्या गावातला खेळाडू कुणाल वनमाळी वरोर यांनी कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे प्लीज. म्हणजे जर तुम्ही एका साईडला बघितल्यात ना तर कुणाल वनमाळी हा प्रॉपर आहे तो म्हणजे तारापूर गावातला. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या विरुद्ध संघ आहे तो अविकेतन फायटर. अविकेतन फायटर म्हणजे अविनाश, उत्कृष्ट दर्जाचा अप्रतिम बॅटर तुम्हाला बघा. आणि केतन म्हटला की ज्यांनी पहिली केबल गावागावात पोहोचवली तशा पद्धती दोन व्यक्तिमत्व वेगळी बघायला मिळाली. त्यांच्या अनेक आठवणी जिथपण चंद्रसूर्य मैदानामध्ये असेल तेव्हा तुम्हाला आतापर्यंत हा विकेतन फायटर बघायला मिळेल. 3 षटकं आणि फक्त धावसंख्या लागली ती 28. म्हणजे तिसऱ्या षटकात प्रसाद यांनी फक्त 7च धावा द्या. जबरदस्त इकॉनॉमिकली गोलंदाजी, परफेक्ट लाईन लेंथ अशा पाहिजे गोलंदाजी केली. तेवढीच चांगली साथ तुम्हाला मिडविकेट आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये बघायला मिळाली जिथे फक्त सिंगल धावा दिल्या गेल्या. आता बाकी चौथं षटक हातात तुम्हाला गोलंदाज बघायला मिळते तो केवल उमरगाववरनं बिलॉंग करताना आयकॉन खेळाडू केवल. चेंडू स्टेट ड्राईव्ह जबरदस्त ड्राईव्ह केला. चेंडूच्या पाठीमागे डीप लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचेल का एक धाव तो बघायलाच मिळते. दोनच धावा तिकडे बघायला मिळतात. रनिंग द विकेट जर म्हटला तर खूप खराब पाहायला मिळते. प्रितेश गोरेचा विचार केला तर रनिंग बिटवीन मध्ये थोडेसे कमजोर पडत आहेत. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. 2 धावांचा विचार केला 30 धावा फलकावर लागल्या जातात. सुरुवातीचा सामना आपण बघत आहोत. रॉयल बावडा फलंदाजी करतात. 50 ते 60 धावा त्यामुळे जमवायला लागतीलच. ओहो, चेंज ऑफ पेस नकल गेन. फक्त खडे खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पण पोचलेच नाहीये. जे पदलत ते बघायला मिळतं फुटवर्क ते झालं नाहीये. पुन्हा अक्रॉस पद्धतीने खेळला. चेंडू गेला डीप लॉंगच्या रिझनला एक धाव बघायला मिळते. दुसरी धाव पूर्ण होईल का. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे गडी बाद, धाव बाद झालेत. स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट. हे स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, हे घाटाला पायऱ्या 100. धन्यवाद. तर तेजस नावाचा नवा बॅटर तुम्हाला बघायला, डहाणू गावाचा खेळाडू हा तेजस तुम्हाला बघायला मिळतोय. ओके यस, तेजस जाधव डहाणू गावचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. क्षमता आहे बॅटिंग करण्याची, पण आज बाकी क्षमतेपेक्षा जास्त तिकडे तुम्हाला सिद्ध करावं लागेल की माझ्यावर जबाबदारी टाकलाय, संघ मालकाने मला घेतलाय. आणि कुठेतरी अडचणीच्या काळामध्ये जिथे धावगती मंदावले गेलाय 2 षटकात फक्त 21 धावा चांगली सुरुवात केल्यानंतर जबरदस्त इकॉनॉमिकल गोली प्रसाद यांनी केली आणि तिथे बाकी जखून ठेवलाय रॉयल बावडा संघाला. पुन्हा एकदा बघूया पंच काय डिसिजन देत आहेत. त्याला बॉलर तुम्ही बघू नका, पंच बघतील. आपलं आपण काम करा, पंचाला त्यांचं काम काढून द्या. तर निर्धाव चेंडू
जबरदस्त गोलंदाजी हाताळताना आयकॉन खेळाडू आहे आणि खरोखरच हा देहरीसाठी एक उपयुक्त गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल केलाय, चेंडू सोडत जातो डीप लॉंगॉनच्या दिशेला. इथे बघा फिल्डिंग करत असता डीप मिडॉनचा खेळाडू थ्रो करत पाहिजे. 2 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. 2 धावांशी जर विचार केला तर चौथं षटक मार्गस्थ आहे आणि फलकावर धावसंख्या लागलाय ती 33. आमचे स्कोरर यश तामोरे म्हणतायत ॲक्च्युअली ठीक आहे. आतापर्यंत आपण जर बघितलं चौथं षटक मार्गस्थ आहे. 17 मिनिटं झाली. याला बघा लेग ब्रेक चेंडू टाकलाय पण सुमार पद्धतीचा पहिला वाईट बॉल म्हणून डिसाईड केला. अवांतर धावांची धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 34 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. आपण जर बघितलं तर 20 मिनिटाच्या आत तुम्हाला पूर्ण करायचे. 2 बॅटर जेव्हा आउट झाले मैदानाच्या बाहेर गेले त्यावेळी आपण पकडल्या गेल्या. 2 बाउंड्रीच्या बाहेर गेल्यात त्या आपण बघितल्या गेल्यात. चांगला पूल केला आहे. सरळ डिस्को लेगच्या दिशेला निघून जातो. 1 धाव तुम्हाला पाहायला मिळते. दुसरी धाव बघायला मिळेल का आणि इथे गडी बाद. 1 धावेची धावसंख्या होती ती 35 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. धन्यवाद. धावसंख्या झाली ती 35. दादू मला नवरं केलंय. काय गाणं बघायला मिळते. प्रत्येकाच्या मुलीच्या गळ्यातल्या ताईत मुलगी वाढवायची, परघरी द्यायची आणि अशा वेळेस जेव्हा लग्नाचं गीत वाजतं ना तेव्हा काय माणसाच्या हृदयामध्ये बाप जरी आनंदाने आमंत्रण जरी करत असेल ना तेव्हा संदीप जेव्हा तो क्षण येतो ना पहिली हळदी लावण्याचा तेव्हा बापाच्या हृदयावर काय वेदना होतात ना त्या बापालाच कळत असतात. त्या दिसत नसतात. कारण कसं असतं माहिती का बापाचं मन जर बघितलं ना नारळ जसा 35 धावा झाल्यात. अगोदर आपण सांगितलं की चौथं षटक सुरू आहे. 4 षटकं झाली 35 धावा आणि 4 षटकं टाकण्यासाठी 19 मिनिटं आणि 23 सेकंद घेतलीत. म्हणजे परफेक्ट टाईमवर तुम्ही टाकण्याचं काम केलंय. जबरदस्त. असं प्रत्येकाने केलं ना आपला शेड्यूल पूर्ण होईल. जाऊया शेवटचं षटक हाताळायला. 35 धावा झाल्यात. शेवटचं षटक बाकी आहे. निकेश दांडेकर उंबरगाव. निकेश दांडेकर आहे नाही उमरगावचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. 5वं षटक आहे. बघूया किती धावा. 15-20 धावा झाली. चांगली धावसंख्या बघायला मिळेल. बॅटची एज घेतला आहे. जबरदस्त ऑफ साईड ऑफ स्टंप. खरोखरच कोचेसला मी खूप चांगलं अभिनंदन म्हणेल. बघा एक देखील चेंडू पेस नाहीये गोलंदाजीमध्ये पण ॲक्युरेसी संदीप जर बघितले ना परफेक्ट लाईन अँड लेंथ काय बघायला मिळते. ज्या पद्धतीने आर्किटेक्ट तुम्हाला सजून देतो, इंजिनियर मग घर देतो आणि आमचे मिस्त्री जे असतात ना कशा पण सिमेंट प्लास्टर करतात तशा पद्धतीची गोलंदाजी इकडे हाताला बघायला मिळते. लोक फुलटाज हो सुमार दर्जाची फलंदाजी. हा फलंदाजाकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. कुठे गेली तारापूरची ती तारापूर प्रीमियर लीग, कुठे तुम्ही गाजवलं होतं कामोडचं मैदान आणि ते खेळ आम्ही बघायला मिळते. डुगू बुलेट समोर होती काय आणि तुमची बॅटिंग बघायला मिळाली काय. पण आता बाकी तुम्ही बघितलं की ह्या चेंडूवर धावा आहे निघायलाच पाहिजे. चला आता समोर यानंतर सामना होणार आहे तो म्हणजे अविकेतन फायटर आणि बिग बुल. दोन्ही संघाच्या कडधार विनंती आहे की आपली प्लेइंग लिस्ट पूर्ण भरून घ्यायची आहे आणि त्या प्लेइंग लिस्टच्या समोर खेळाडू कुठच्या गावाचे आहे ते देखील लिहा जेणेकरून आम्हाला समालोचन करताना संपूर्ण माहिती आपल्याला पोहोचवता येईल. बिग बुल एडवन आणि अविकेतन फायटर तारापूर. चला यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण येणार आहोत. लगेच टॉस करतोय. चेंडू टट्टवला आहे. सरळ जातो मिड विकेटच्या डोक्यावर निघून जाईल का चेंडू सीमा पलीकडे. ही क्षमता आहे या बॅटरकडे. या बॅटरकडे विचार केला क्षमता आहे पण बराच वेळ घेतलाय आणि या 4 धावांची धावसंख्या होते ती 40 धावा. थँक्यू सो मच. काय गाण्याचा थाटमाट तुम्हाला बघायला मिळतोय. महिला मंडळांना आवडतं गाणं हे तुम्हाला बघायला मिळालं. जबरदस्त. पुन्हा आपल्या षटकाला पुढे देऊ. कम बॅक. फलंदाज पुढे सरसावला. चेंडू अजून थोडा अखूट पद्धत टाकला आणि सरळ चेंडू निघून जातोय. असं म्हणतात ना माणसाने मंद गतीने चालावं आणि जसं सशाला कासवाने पराभूत केलं तसं या गोलंदाजाने स्लोवर गोलंदाजी टाकत असताना फलंदाजाला पकडून ठेवलाय. जबरदस्त गोलंदाजी करण्याचं काम केलंय देहरी संघाने. चेंडू हवेमध्ये आहे. कॉटन बोल्ड चार्ज खेळाडू स्वतः जातोय आणि इथे गुड कॅच कॉटन बोल्ड तुम्हाला बघायला मिळालं आणि जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला टाकत असताना हा खेळाडू पाहायला मिळालाय आणि त्या खेळाडूचं नाव आहे ते निकेश दांडेकर.
धन्यवाद डीजे. चला नाणेफेक या आणि आयोजक आपल्यापैकी एकाने घेऊन जेव्हा आपण कॉईन बनवलाय त्या कॉईनने आपण नाणेफेक करतो. चला अविकेतन फायटर. चला या अविकेतन फायटर आणि एका साईडला एडवान्स संघ या आमच्याबरोबर आमचे आयोजक जोडतील. चला या घाई करा. मी अगोदर सांगितलेल्या 3 षटकांना तुम्हाला माहिती दिली होती की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतो जेणेकरून टॉस करत असताना आपला बाईट घ्यायला मिळेल. म्हणजे इथे आपल्याला लाईव्ह कॉमेंट्री ही थांबवता येणार नाही. चला एका साईडला अविकेतन फायटर आणि एका साईडला बिग बुल्स एडवान्सचा संघ तुम्हाला बघायला. अविकेतन फायटरचे अतुल जाधव ह्या आयकॉन आपल्यापर्यंत आलेत. दादा थांबा आणि लिस्ट घेऊन यायची आणि लिस्ट समोर कोणत्या खेळाडू कोणत्या गावचा हे पण लिहून द्या. आता नसेल तर 12 खेळ द्या म्हणजे जेणेकरून आम्हाला समालोचक असाल तो कोणत्या गावचा खेळाडू आहे सांगा पण लोकांना माहिती मिळते. Hello. 41 is the target. चला एडवान्स संघ या. एडवान येतात का? आवाज पोचलाय. बिग बुल्स एडवान. सफळाच्या माहितीचे जावायचं आशापुरीचं मंदिर पाहायचं आणि एडवण गावचं नाव घ्यायचं. ही ख्याती ज्या गावाला लागला ते एडवण गाव तुम्हाला बघायला मिळतात. 2 संघमालक देखील तुम्हाला बघायला मिळतील. बिग बुल एडवणचे संघमालक आहे किरण जाधव आणि जगदीश जाधव आणि अविकेतन फायटर म्हटलं की अविनाश आणि केतन हे 2 भावंडे तुम्हाला बघायला मिळायचे ज्याने क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव केलं. लेदर क्रिकेटचा मोठा खेळाडू म्हणून अविनाशला आपण पाहिलं. टाटा एस मध्ये जाताना त्याचा तो रुबाबदार चेहरा आज देखील आमच्या समोर येतोय. आणि त्या संघाचे संघमालक आदरणीय माझे पिताशी समान वडिलांसमोर असणारे नेहमीच आम्हाला चांगलं सहकार्य करणारे आदरणीय वसंत जाधव आणि जगदीश जाधव यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. या त्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं आहे. एडवन संघ आलात का? बिग बुल्स एडवान कर्णधाराने लवकरात लवकर यायचंय. त्याचप्रमाणे सर्व संघांना सूचना आहे पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच पुढच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. वेळ जास्त घालवू नये. बघा तारापूर संघ आलेला आहे हजर आहे. एडवन संघ आहे का? या जरा त्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं अगोदरच म्हटलं म्हणून तर 3 षटकं झाली की आपण आपल्यापर्यंत सूचना देतोय. आपण त्या सूचनेचे पालन करा. तारापूर संघाचे आयकॉन तारापूर संघाचे कर्णधार अविकेतन फायटर संघाचे अतुल जाधव हे प्लेइंग लिस्ट घेऊन आलेत. एडवन संघ मैदानात दिसतो का? कमी कमी हात तर करा. जर धावत या ना दादा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करायचा. या बघा मग असं होते मग तुम्हाला बाईट घेता येणार नाहीये. फक्त टॉस करा तुम्हाला पाठवलं जाईल कारण आपण लाईव्ह कॉमेंट्री थांबवू शकणार. कारण एखादा खेळाडू मैदानात जेव्हा खेळत असेल तेव्हा ते आपल्याला महत्वाचं आहे. म्हणून इनिंग ब्रेक मध्ये 3 षटकाच्या अगोदर आम्ही आपल्याला कळवतो. यस दादा तुम्ही तर ऑस्ट्रेलियासारखेच दिसतात आणि असा ड्रेस बघितला की विजयाचे दावेदार म्हटले जातात. बघूया आता काय होतं उद्या संध्याकाळी. अनेक हसरे चेहरे आम्हाला बघायला मिळतात. सामाजिक बांधिलकी ज्यांच्याकडे बांधली जाते ते बघायला मिळते. काय सुंदर कॉईल बनवलाय. एका साईडला RPL आणि 2 मनोज मोरे सर आपण टॉस बॉक्स कडे जायचंय. पुढच्या सामन्याची नाणेफेक करायची आहे. चला विकेंड फायटरचे मनोज मोरे प्लीज. आदरणीय वसंत जाधव साहेब आणि जनार्दन जाधव साहेब आहेत. हे 2 आमच्या अविकेतन फायटर संघाचे संघमालक आहेत. चला दादा या. RPL चे कमिटी दादा या ना. हॅलो. मनोज मोरे साहेब या. थँक्यू सो मच. जबरदस्त तुम्ही प्लेइंग लिस्ट दिलात. असंच द्यायला पाहिजे बाबा आपली प्लेइंग लिस्ट. थँक्यू. 12वा खेळाडू असा पाठवा ज्याला नाव माहिती पाहिजे असतील. एका साईडला RPL एका साईड 26. मनोज सर या. ओके प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष. थँक्यू सो मच. किती अभिमान. म्हणून तो म्हटलं ना की जिथे जा तिकडे सरकारी कर्मचारी माझा समाज मला बघायला मिळतोय. आम्ही जरी तुमचा समाज नसतो पण सर्व आपण एकत्र आहोत. टॉस करा. डायरेक्ट ते बोलतील. अविकेतन फायटर कॉल करते. RPL कॉल केलाय. RPL आलाय. टॉस जिंकलाय अविकेतन फायटर संघाने. थँक्यू सो मच सर. बसून घ्यायचं आपण. ओके टॉस जिंकला काय घेणार? क्षेत्ररक्षण का घेणार? लीगची पहिली मॅच आहे. थोडा कॉन्फिडन्स येईल. पहिली मॅच पण आम्ही ते बघतच आहेत की स्कोअर जसं झाला नाही आहे त्याप्रमाणे प्लॅनिंग करूनच आम्ही डिसिजन घेतलेलं की क्षेत्ररक्षण करायचं.
तुझ्या व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूवर तुझा जास्त भरोसा आहे? माझे तर माझ्याकडे 2 असे गोल्डन मॅन आहेत, किरण जाधव, यतीन जाधव. जास्त अपेक्षा असेल प्रतीक आणि चिरागकडनं. आपल्याच गावातला आपला तारा, आपला हिरा आज आपल्या विरुद्ध खेळ, काही रणनीती त्याच्या विरुद्ध आखल्यात का? समोर दरवर्षी आम्ही एका टीममध्ये आम्ही दोघं एकत्र बॅटिंग करत असतो. आता त्याला पण आमचा गेम माहिती आहे, मला पण त्यांचा गेम माहिती आहे. त्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपण जर नाणेफेक जिंकलीस ते काय घेतलं असतं? पहिली मॅच आहे तर आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. किती उत्कंठा लागलाय? 10वं वर्ष म्हणजे काय वेगळ्या थाटणीचं बघायला, असं म्हणतात ना 16वं वर्ष धोक्याचं, तसं 10वं वर्ष काहीतरी वेगळं आपल्याला देऊन जाणार. कशा पद्धतीने तुम्ही बघता आणि तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या संघामध्ये असं तुमचा स्वतःचा विश्वास काय की हे खेळाडू माझ्या संघासाठी खेळू शकतात? विवेक सारखा सिनियर खेळाडू आहे, जतन भाऊ सारखा आहे, तर त्यांच्यावर पूर्ण म्हणजे हे आहे, कॉन्फिडन्स आहे, ते चांगले करतील असं. म्हणजे निश्चितच तुमच्या गावाचे कॉम्बिनेशन तुमच्याकडे बघायला मिळतात, म्हणजे खरोखर सांघिक भावना बघायला मिळतात. ऑल दी बेस्ट, थँक्यू मच. आणि सो मच. जाऊया कॉमेंटरी बॉक्समध्ये, जिथे तुम्हाला महाराष्ट्राचे गोड आवाज ऐकायला मिळेल. संदीप गावणजी. थँक्यू सो मच दीपक जसंके सर. पहिला नमस्कार त्या परमात्म्याला ज्याने संपूर्ण सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार त्या आई वडिलांना ज्याने आम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठे केलं, चांगले संस्कार आमच्यावर घडवले. तिसरा नमस्कार त्या गुरुवर्यांना ज्याने आम्हाला वेद आणि ज्ञानाचे चांगले धडे शिकवले. व चौथा नमस्कार खरोखरच या आयोजकांना ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता आमंत्रण दिलं. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती, या गणपती बाप्पाला वंदन. संत शिरोमणी रोहिदास संतांना माझं वंदन असेल. सौरांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझ्या समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय बालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावण, अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात कळणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता दूरवरून आलेले लाडके प्रेक्षक, या सर्वांचंच RPL रोहिदास प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्षाचं स्वागत करतोय. स्पर्धेचं हे 10वं पर्व आहे. सुरू असलेल्या मॅचच्या घडामोडी आपण सध्या प्रेक्षक राजांपर्यंत पोहोचूया. बॅटिंग करत असताना सध्या तरी नक्ष फायटर्स या टीमला तुम्ही बघतायत. चांगला सुपर कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. बॅटरने एक धाव पळून पूर्ण केली. एका धावेनेशी धावसंख्येत होते बदल. धाव फळकावर धावा लागल्या जातात ते 4. प्रथमेश या खेळाडूला बाद केल्यानंतर थोडासा आत्मविश्वास वाढत चाललाय. फिल्डिंग करणाऱ्या बावडा रॉयल्स या टीमचा, ज्यांचे संघ मालक म्हणून रामचंद्र जाधव आणि किरण जाधव चांगलं काम करत आहेत. दुसऱ्या बाजूला नक्ष फायटर देहेरी टीमचे संघ मालक म्हणून निलेश मोरे आणि अशोक मोरे सरांना आपण पाहिलंय. जास्त फ्लाईट दिली होती, परंतु फ्लाईटच्या अगेन चांगला खेळ करता आला नाही बॅटरला. टर्न होऊन आत चेंडू वळतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला जातोय. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 41 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सध्या नक्ष फायटर देहेरी टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 4. थँक्यू. मिकी माऊस आपल्याला इथे डान्स करताना बघायला मिळत आहेत. प्रिन्स आणि केस्टा हे चांगलं नृत्य आपल्या समोर सादर करत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतोय, आभार मानतोय. मला वाटतं चोहे बाजूने आता ते जाताना दिसल, कारण RPL म्हटलं तर वार्षिक महोत्सव, सर्वजण संघटित होत आहेत. सर्व महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहुण्यांचं आगमनाचं गीत बघितलं.
आणि अर्थातच मंत्रमुग्ध करणारी वाणी त्या ताईंशी आपण पाहिली होती. मॅच कडे आपण होऊया. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 37 धावांची गरज होती. अशा स्थितीमध्ये चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये खेळून काढलं होतं बॅटरने. 2 धावा पळून पूर्ण केल्या. 2 धावांच्या मध्ये 3 धावसंख्येत होतोय बदल आणि धावा लागल्या जातात ते 6. निकेश आणि धनंजय या दोघांवर जबाबदारी आहे. निकेश दांडेकर उंबरगाव येथून तो बिलॉंग करतोय. दुसऱ्या बाजूला धनंजय मोरे देहेरी येथून बिलॉंग करणारा खेळाडू. हाफ ट्रेकर चेंडू होता. सरळ बॅटचा वापर केलाय. उंची जास्त, लांबी 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 तितकीच असेल काय. क्षेत्ररक्षकाने चांगला एफर्ट दिलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतील बॅटरला. 2 धावांच्या मध्ये 3 धावसंख्या पुढे सरकते. धाव फळकावर धावा लागल्या जातात 8. 1 गडी बाद 8. सजवायचा आहे थाट आणि तिथेच आता प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. बॅटिंग करत असताना नक्ष फायटर दहेरी या टीमचे. स्ट्रायकिंग कडे बॅटर तुम्ही बघतायत निकेश दांडेकर. ओव्हरपिच बॉल होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून पुढे जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली. धावसंख्येत 1 ने होतोय बदल आणि धावा लागल्या जातात त्या 9. पहिला धक्का दिल्यानंतर त्याच्यामधून सावरणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये सुद्धा आपले अनेक धक्के येत असतात. धक्क्यामागून धक्का, धक्क्यामागून धक्का आणि त्या धक्क्यामधून आपल्याला सावरावं लागतोय. ओहो, बॅटरला असं वाटलं होतं की डाऊन द लेग चेंडू असेल, परंतु लेग स्टंप वरून हा चेंडू रिलीज होतोय, जातोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो थांबतोय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 9 धाबा. 4 बॉलची समाप्ती. पाटील नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर थेट प्रेक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं. खेळायचं होतं ऑफ ड्राईव्ह. चेंडू जातो ऑन साईडला. पटक्यामध्ये तितकं वजन नव्हतं तरी सुद्धा 1 धाव मिळाली. मिड विकेट मधून थ्रो करण्याआधी 1 धाव पळून पूर्ण केली. एका धाब्याच्या मध्ये 3. धावसंख्या 10. 1.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 10. सरळ बॅटने खेळलं जातं. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू धन करत पुढे निघून जातोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही. धावा मिळतील 4. RPL चौकार. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. त्या दरम्यान गावण साहेब जरा 2 मिनिटं घेतो तुमची. त्या दरम्यान आपले पाहुणे मनोज मोरे साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं स्वागत करू इच्छितो. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष राजेश जाधव यांना विनंती करतोय की मनोज मोरे सरांचं इथे स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह आणि बुके देऊन त्यांचं इथे स्वागत होत आहे. स्वागत आणि सन्मान हा फार महत्वाचा आहे. अतिथी देव भव आणि प्रत्येक अतिथीचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. सध्या थोडक्यात आपण धावफलक पोचूया. 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. OTU. धन्यवाद मोरे सर. आज आपण आवर्जून येथे उपस्थित राहिलात आपल्या RPL साठी. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गावण साहेब. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा लागल्यात. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 27 धावांची गरज आहे. 9च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. सध्या या स्पर्धेकरता वापरण्यात आलेल्या चेंडूंचा जर आपण विचार केला तर टेनिस बॉल्स हे वापरले जात आहेत. त्या चांगल्या क्वालिटी या चेंडूंमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजेच गोलंदाज आणि फलंदाजाचं सुद्धा नुकसान नाही या स्पर्धेमध्ये होणार हे तर नक्कीच. दोन्हीकडून या विकेटचा वापर केला जातोय. चिंचणे येथील प्रसिद्ध असलेलं क्रिकेटचं मैदान आहे आणि ह्या मैदानावर सध्या RPLचं 10वं पर्व सुरू झालंय. गोलंदाजी करता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय यश जाधव, बावडा संघाचा उत्तम खेळाडू. डाऊन द लेग डावी यशी सोडून जाणारा बॉल आहे. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. पंचांना आपण बघतायत किरण केने, तारापूर कांबोडे येथून बिलॉंग करणारे हे व्यक्तिमत्व. अनेक टेनिस क्रिकेटच्या मॅचेस मध्ये सुद्धा त्यांना पूर्वी आपण बघायचो आणि आता पंच म्हणून चांगलं काम करतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा झाल्या त्या 15. 1 गडी बाद 15 धाबा. फुलपिच बॉल होता. लेग स्टंपवरचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक कुणी नव्हता फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये आणि त्याचा फायदा उचलताना 1च धाव मिळाली बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे.
नक्ष फायटर देहेरी या टीमला. आणि आता बॅटरने ठरवलंय की धावा बनवायच्याच आहेत. दुसऱ्या बाजूला काहीतरी विचार करावाच लागेल, बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या बावडा रॉयल्स या टीमला. आणि तसा सल्ला एकमेकाला देताना दिसत खेळाडू. ओ दॅट्स अ गुड बॉल ऑफ स्टंपवर क्रॉस होऊन खेळायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू हा प्रेशर दबाव टाकेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. धावसंख्या सध्या स्थिरावली आहे. धावसंख्या 16. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. एक धाव तर पूर्ण केली आणि पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. पंचांचा इशारा येतो समांतर. धाबा येतील अवांतर. 1+1 या 2 धाबा. धावसंख्येत होतोय बदल. धाबा लागल्या जात आहेत 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का लागला त्यावेळेस धावसंख्या 2 होती. त्याच्यानंतर आता दोघांनी मिळून 16 धावांची भागीदारी रचली आहे. दुसऱ्या विकेट करता चांगली भागीदारी झाली. 41चं टार्गेट पूर्ण करायचं आहे. याचाच अर्थ अजूनही जिंकण्याकरता 23 धावा पाहिजेत. 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. 23 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता नक्ष फायटर देहेरी टीमला. गुड बॉल. दॅट्स अ बेटर लाईन. आता ऑफ स्टंपच्या दिशेने मारा ठेवला. याआधी लेग स्टंप मिडल आणि लेग स्टंपच्या दिशेने मारा करायचा विचार होता गोलंदाजाचा. इथे आता सफलता चेंडू मध्ये मिळतोय. विकेट तर मिळाली नाही परंतु डॉट बॉल टाकण्यामध्ये तो सफल झालाय यश जाधव. पुढचा बॉल टाकण्याकरता तयार यश. ओहो पुन्हा आता ती वापसी केली नाही. चोरटी धाव मिळेल काय? चोरटी धाव मिळाली परंतु वाईटच्या रूपाने विकेट सुद्धा मिळतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 19. दोन 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत नक्ष फायटर्स देहेरी टीमच्या. त्या 19 धाबा. 2 गडी बाद 19. आता आयकॉन खेळाडू गेलाय केवल सुर्वे. उंबर गाव येथून बिलॉंग करतो हा खेळाडू. फुलपिच बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. थ्रो करण्याआधी 2 धाबा सहजतेने पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 21. अजूनही 20 धाबा पाहिजेत उर्वरित चेंडूंमध्ये. 20 धाबा बनवायच्या आहेत. निर्धाव चेंडू टाकावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. ओहो अराउंड द लेग प्रभाव उद्ध्वस्त केलाय. चांगलं तंत्र बघायला मिळालं गोलंदाजाचं. यस 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 इज गॉन. धन्यवाद. संदीप गावंड सर, मी जे एक म्हणेन ना की तुम्हाला हा गोलंदाज तुम्ही बघायला मिळता हा टोटली अनफिट आहे. नुकती जी स्पर्धा झाली तारापूर प्रीमियर लीग तिथे अनफिट झाला होता. तिथे देखील चांगली गोलंदाजी करताना आपण बघितलं. पण आज जरी तुम्ही पाहिलात की त्याने 2-3 चेंडू वाईट टाकले तरी रूम दिला नाही. शॉर्ट ऑफ लेन टाकले. मोठा फटका खेळ दिला नाही. आणि खऱ्या अर्थाने 18 चेंडूवर तुम्ही 27 धावा सांगत असता. 30चं षटक खूप चांगलं पैकी काढायचं होतं. तिथे 2 गडी गेलेत. म्हणजे कुठेतरी या षटकामध्ये सामन्यात थोडीशी कलाटणी बघायला मिळते. दोन्ही संघाकडे सामना चुकीला पाहायला मिळतोय. यस कारण 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळक आहे सध्या 21 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच आता बावडा रॉयल्स टीम आपले प्यादे योग्य वेळेला वापरताना दिसतोय. रामचंद्र जाधव किरण जाधव सरांची ही टीम आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला नक्ष फायटर देहेरी टीम म्हटलं तर निलेशजी मोरे आणि अशोकजी मोरे हे खूप चांगले मेहनत घेतात आपल्या टीम करता. आता उर्वरित 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉलमध्ये जिंकण्याकरता 20 धाबांची आवश्यकता आहे. 13 मध्ये पाहिजेत 20. स्ट्रायकिंगकडे बॅटर आशिष गोडकर फणसा येथून येणारा खेळाडू आहे.
ऑफ स्टमर शफल झालाय, चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये गेलाय. एक धाव मिळाली, बॅटची मदत सुद्धा मिळतोय इथे. एक धाव मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 22 धाबा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 41 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना नक्ष फायटर देहरी टीमची धावसंख्या झाली 3 गडी बाद 22. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची गरज आहे. 12 मध्ये 19 होतील काय, शंका आशंका मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्यासाठी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. नंतर पुन्हा एकदा वळूया. खूपच चांगली शिस्तबद्धता आपल्याला या स्पर्धेमध्ये नेहमीच पाहायला मिळाली आणि माझं भाग्य की प्रमोद शेडगे सरांमुळेच मला या स्पर्धेमध्ये मी जोडलं गेलो आहे. आता सुद्धा बरेचसे जे मेंबर्स आहेत, जे सदस्य आहेत RPLचे, ते सर्वजण कॉन्टॅक्टमध्ये असतात. खूप बरं वाटतं आणि नेहमीच चर्चा होत असते RPLचे. ऑक्टोबर नोव्हेंबर पासूनच या स्पर्धेला ठरवण्याचे जे काय उद्यान येतं ते आपण बघत असतो आणि संकल्पना अगदी योग्य पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. समोरच्या इनकडून गोलंदाज आलाय राहुल. राहुल नावाचा गोलंदाज समोर आता सज्ज झालाय. आयकॉन खेळाडू आहे, बरोबर येथून तो बिलॉंग करतोय. आता टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू गेलाय. एकच धाव मिळाली. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 23 धाबा. आयकॉन खेळाडू आता स्ट्राईक इन कडे आलेत. केवल सुर्वे खरं तर उंबरगाव येथून ते बिलॉंग करतायत. चांगलं क्रिकेट टेनिस विश्वामध्ये त्याने सुद्धा दाखवून दिलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूवर केलाय जोरदार हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकर्णीशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. सिक्सर. वार पलटवार होताना दिसत आहेत दीपक संके सर, कारण मिडविकेटच्या वरून हा षटकार टोळावलाय आणि गणित अगदी सोपं करून ठेवलंय. धावसंख्या धावफलकावर 6 पुढे गेली. धावा लागल्या जात आहेत त्या घ्याबेला 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. या चेंडूला पाठवून दिलाय. काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर झाली आहे ती 35. आता फक्त 6 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरता. म्हणजेच राहुल वनमाळी जे आयकॉन आहेत त्यांच्यावर हा हल्ला बॅटरचा. पुन्हा आता ऑन साइडला ओव्हर द स्कोर लेग एरिया. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. मॅचला संपवलंय केल खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन नक्स फायटर्स. लाईनअप मध्ये हँडशेक करण्याकरता पुढे चला. हार जीत होतच असतं, परंतु लाईनअप मध्ये आपण हँडशेक करण्याकरता पुढे जायचं आहे, हस्तांदोलन करण्याकरता पुढे जायचं आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो केवल सुर्वे इज द मॅन ऑफ द मॅच. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. शॉर्ट ब्रेक नंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाऊया. ऐकूया सुमधुर गीत.
थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्स, आपला टॉस बॉक्स हाच आपला प्रेझेंटेशन बॉक्स आहे. सध्या आपल्याला बघतायत आपण रोहिदास प्रीमियर लीग RPL 2026 टॉस का बॉस. गौरवशाली 10वे वर्ष, एकात्मतेचं हे 10वं वर्ष